माझ्या आपले लोक व्यसनापासून एकटाण्यापासून लागतात. तुम्ही टक्का बघा आता पोलीस स्टेशनचा 7 महिन्याचा केसेसच नाही मराठ्याचं जास्त तिकडे गेला. मराठ्यांनी ओळखून घेतलं. आता आपल्याला वाटा नाही करायचं, त्याचा फायदा बाकी उतरायला लागला. आपण एकत्र येऊ नये म्हणून जायचं ना तेव्हा पाण्यात ठेवले तेव्हा मराठा तरी काही करू शकतो. करू काही लग्न मारले करू काही लग्न नाही. 75 वर्षात आरक्षण मिळत नव्हतं, मिळून दिलंय मराठ्यांनी. रोज मध्ये सापडायला लागला. मला आता गाडीत फोन आला, तुम्ही साक्षीदार आहे, बडंबडीकर देवाडी गावाचं नाव आहे. काल ते पूर्ण गावाला सगळ्यात निघाले पूर्ण. हे कल्याण आपल्याला एका घरात आले. वाशिमचं लेकरू ती मुलगी तिची 21वी रँक आली होती. ती कुठं तरी आता 21वी रँक आल्यावर नाट्यसला किंवा मंडळाला निघाले. तिचं नशिबानं तिला 2 दिवसांनी प्रमाणपत्र निघाला. ती 21व्या रँकवरून डायरेक्ट 2 रँक आली आणि देशात आज दर्जाचा अधिकारी बनलाय ते लेकरू. देशात आरक्षण अमृत आपल्या भारतात सुद्धा म्हणत आपले लोक नाव पडलं त्याला विचारा तुमची भरती होती का. त्याच्या मागून पोहोचली तिथंच झाली. तरीही तुम्ही राजकारणाकडूनच बोलणार, आमच्या नेत्याला बोलणार नाही ना. नेत्यांच्या बाजूने किती दिवस पडणार आहे. मी राजपाण्यासाठी एक करतो की आपल्या लेकर मोठे झाले पाहिजे. राजकारणी करत असताना तुम्हाला राजकारणी आपल्या घरी ना बसववाजी दारवाजी महागड बघा देणठेवा काय देणठेवा टाकायचं वाटवं आमचं सगळं तुला त्याविषयी म्हणून आमचे पोरं तो सपडायला आपल्या पोरांसाठी मोठे करायचे. आपल्याला तुम्ही राजकारणापासून थोड्या दिवसात लांब जा. आता त्यांना पोळा आहे 2 महिने पोळा झाला त्यांचा एवढं 2 दिवसात द्या जावं जावा जा कोणाच्याच प्रचारात जायचं ना. आणि त्याला जर आवडते बहुतेक माणसं दिसले नाही त्यांना करमतच नाही. मी जास्त घरी बसून राहायचं मजा बघायची. ह्यावेळेस पाडणारा बघा पाडण्यात सुद्धा विजय आणि नाही गावात विधानसभेला तुम्ही देणार आहे का मागायचं पण मराठ्याला का पाहिजे आरक्षण, धनगरांना आरक्षण, मुस्लिमांना आरक्षण, बाळा बेरोजगारांना आरक्षण. आणि मग सत्तेवर कसं आहे सगळ्यात मोठे ह्याच जाती की शिकवून करत तुम्हीच निवडून दिलेला. आपल्याला हे बदल करावाच लागणारे नागरिक. मला राजकारणात जायचं नाही, माझ्यासाठी म्हणत नाही, तुम्हाला देणारा बांधल्याशिवाय पर्याय. शेतीला कापसा भाव कोण नाही म्हणतो तुम्ही, कर्जमाफी करा कोण म्हणतो तुम्ही. अरे मग तुम्ही कर्जमाफी करताना म्हणा ना तुमची का जात कमी आहे का, तुमची का जात कमी आहे. पिकाला भाव देणारे तुम्हीच म्हणा, आरक्षण देणारे तुम्हीच म्हणा. मग कसं काय शेवट देणे केल्या त्याच्यावर करता तुम्ही देणारे जो पुढे बना. आता सगळे सावध व्हा. मला जर व्हायचं असतं राजकारणी तर त्यांना जिल्ह्या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला होता. खरी सगळ्यांनी एकही जात अशी नव्हती तिथे म्हणत होत्या तुमच्या पाठीशी जेवढे पक्ष आहेत ते सगळे म्हणजे कमी उमेदवार देणार. असा कोण आहे महाराष्ट्रात किती झाला नसतं. सगळं फुकट मानलं म्हणजे खासदार फुकट, मला रेल्वे फुकट फिरायला, विमान फुकट. मग ते बायकोनी दिल्ली गेला तर नुसते गुलाबजामुन खाल्ले असते. बघा एवढे काढून काही होतं का तरी लात मारली त्याच्यावर मला माहिती लात महत्वाची मला नव्हती. जर आता यांनी पुढे नाही दिलं पुढे राज्यकर्ते तुम्हीच बना. मला त्याच्यात जायचंच नाही कारण माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. 75 वर्षात जे म्हणत होते ना मराठा ओबीसी आरक्षण येऊ देणार नाही किंवा मराठ्यांच्या नोंदीच नाही, त्या 75 वर्षात मिळाल्या. याचा अर्थ असा आहे की 75 वर्षात आपण जेवढे नेते मोठे केले ते सगळे आपल्याशी करतात.
त्यांचे पोरं मोठे झाले, आपल्या पोरांचं वाटोळ झालं. तुम्ही ते तीन पिढ्यापासून एकच नाव धरले, ते पुन्हा पुन्हा चुलता, त्याचा आदा, त्याचा बाप आणि त्या बापाचा पोरगा किंवा भाई आहे. तपडे करून आणलेलं पोरं नाही जास्त पाहिजे. त्याला अमेरिकेत शिकायला मोठं केला. आपण 20 वर्ष मागा जाऊन बघा, त्याजवळ मोटरसायकल तरी होती का? आता 2 कोटी गाडी दिली. आपण त्याला भैया म्हणलो आणि त्या आपल्या पोरांना एक नाही म्हणते. त्याला चेडी हक्का येणार जास्त पाण्याला काय त्याला भैया साहेब म्हणतात. तुम्ही माणूस होतो माझे काम सांगतो तेवढं करा. तुम्हाला आवाज येतो का? तर तुम्हाला वेळ लागला म्हणजे काय सांगतो लागला. उद्यापासून तुम्ही यांना विचारायचं, घर सोडलं विचारायचं तुम्ही पुढे चालेल. इथं मला नसेल विचारला पण आता विचारायला तुमच्या माझा मी आहे भाऊ म्हणून तुम्ही काळजी घेऊ नका. त्याला सुरू केला त्याला आता भेटायला तुम्ही काळजी करू नका. फक्त यांना रोज विचारायचं पुढे जायचं. इथं मला साहेब बाहेर चालू यांना टेंडर म्हणून मराठा बाहेर म्हणून माझ्याकडे 10 मिळतं. बायाने भेयाने राज्यात प्रत्येक मतदारसंघाच्या महाराष्ट्र याने वाटवं केलं आपल्या पोराचं. आपल्या लेकर मोठं करण्यासाठी झुंजायचं नाही बापू आपल्याला. तुम्हाला माझा शब्द आहे, माझा जीव जरी गेला ना आणि यांनी मला जेलमध्ये जरी टाकलं तरी येईल सुद्धा मी मला सरकारने आरक्षण करतो. याने मला महाराष्ट्रातून गरीब करण्यासाठी कुठे नाकार करायचा केला. याने मला महाराष्ट्रातून जरी काही पार केलं तरी इकडचे मराठी तिकडे राज्यात बोलली पण मोठेच काही. आणि यांनी जर मला जेलमध्ये टाकलं तर मी जेल मधले मराठ्याचे असलेले वेगळी एकत्र केले नाक मोर्चा काढी. पण सुट्टी येणार देणार नाही हे शब्द मला तुम्हाला आज सोडून करण पण फुटणार नाही म्हणजे. यांनी सगळे प्रयत्न केले माझ्यावर. काही नवीन फलकांना 3-4 दिवस झाले केले. इथं मागचे गाव फेर गेले म्हणून नवीन आणली. गोदा फाट्यात 100-150 लोक त्यांना फोडायचं. या काय करा 15-15 लाख द्यायची. हे काय त्या फोडा माझ्या बाबतीत ताकद टाकून घ्यायची असं ऐकत नाही मी आता. त्याचे लोक काय वाटायला मुख्यमंत्र्याची उलटी पैसे द्यायला गृहमंत्री नावासह सांगायला लागलं. प्रचंड गावात मी नवीन वर्ष येतो आणि मी त्यावेळेस बोलतो त्यावेळेस जबाबदारीनं होतो. जबाबदारी सोडून बोलत नाही. 15-15 लाख द्यायला होतो असंही म्हणणार पण समशी गेला. तेव्हा हे 15 लाख तुम्हाला आणि 5 लाख मला म्हणजे त्याला एक माणूस फोडायला 5 लाख घेतला. तेव्हा माझ्याजवळ 50 लाख रुपये माझ्याकडे 150 जमिनी घेऊन जातो मुख्यमंत्र्याला म्हणतोय. मी नागषष्ठीच्या कार्यक्रमात होतो त्या दिवशी. नागषष्ठीच्या बैठकीत माझ्याला फोन आला की ताबडतोब शहराला अंतरवाडी असं चाललं तेव्हा ते निघून गेले. हे प्रयोग सुद्धा आता सुरू झाले नवीन. पण गोदा फाट्यातला एकही माणूस तसं महाराष्ट्रातला एकही मार्गा फुटत नाही. तसं तुम्ही सुद्धा कोणीही फुटू नका. तुमच्या लेकरासाठी मला तुमचा हात जोडून विनंती. लेकर मोठे करा. एकदा तुमच्या लेकराच्या अंगावर वरती चढले ना तुम्ही कॉलर टाईप करून असताना चालणार. तुमचे लेकर अधिकारी होऊन द्या. त्यासाठी प्रयत्न करा. आता जर यांनी आरक्षण नाही दिलं, सगळ्या सोयीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक आहे याची जर अंमलबजावणी नाही केली तर 8 जूनला आपण बीड जिल्ह्याच्या नारायणगावावर 6 करोड मराठ्यांचा 900 एकरमध्ये कार्यक्रम ठेवला. तुम्हाला माहिती मिळाली का? आजपासून त्याच्या तयारी लावायची. पुन्हा एकदा या जगाला मराठ्यांची शक्ती काय ती दाखवून द्यायची. माता मावल्याचं लेकरं सुद्धा घरी नाही राहिलं पाहिजे. एक दिवस जाण्यासाठी सगळ्यांनी एक दिवस मुलासाठी स्वतःला माता मावल्याचं सगळ्यांना बाहेर पडायचं. नोकरदार वर्ग व्यावसायिक वर्ग सगळ्या मराठ्यांनी एक दिवसासाठी बाहेर यायचं. सगळ्यांनी आपल्या गाड्या बाहेर काढायच्या. इतक्या बाबतीत एकत्र तिला महापूर आल्यासारखं मराठा पाहिजे. कारण तिला 3000 हेक्टर जमीन नुसती पार्किंगसाठी. इतकी मोठी सोय कालपासूनच तेच तयारीला लागले. आता ते 200, 300, 330 काय चालू आहे. इतक्या ताकदीचं कामाला लागलं.
तुम्ही आजपासूनच तयार राहिला. पाहुण्याला फोन करताना सुद्धा फोन करताना विचारायचं नाही तुझी एवढा का तू काय चाललंय. फोनचा वापर एवढ्यासाठी करायचा, आरक्षणासाठी तुमची काय तयारी, सभेची काय तयारी आहे. नसता आता हे निवडणूक उमेदवार यांच्या नादात आपला आरक्षण विसरून जायचं तर राजकारण तुमच्या डोक्यात घुसायचं. आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण ठेवायचं एवढी तुम्हाला हात जोडून विनंती वाटते. राजकारण घुसून देऊ नका, उलट उलट करा. रोज व्हॉट्सअप फेसबुकला पोस्ट टाकायचे. आज जिल्हा नारायण मोबाईलचा वापर सगळ्या मराठी त्यासाठी करायचा आणि त्याच्या उमेदवार कोणी त्याला द्यायचं. रोज सगळ्यांनी त्याच्या धनातच चिन्ह राहायला पाहिजे. या धर्माचे असं बोलता बोलताच म्हणला पाहिजे प्रचंड बहुमताने नारायण करायला विजय करा. इतक्या पोस्ट टाका त्याला बदल करून नारायणला येणं करून टाकले. आपल्याला काय सुचू देत नाही. वरचं मी बघतो, तुम्ही वरचं टेन्शन नका करू, फक्त खालची एक फुटून देऊ नका. काही झालं तरी तुम्ही खालची फुटू नका. आता एवढं दडपण आणि कसे झाले मराठीची, आपल्याला गुन्हेगार दडपण म्हणून काही समजू नका. ते प्रयोग करून बघायला लागेल मराठी भेटेल का, गुन्हेगार काय केलं भेटेल का. खूप प्रयोग केले त्यांनी, मराठी भेट नाही. त्यांनी गुन्हेगारचे कसं केले, 1 मिनिट असं संपुटात कमी करा. पहिले आपल्या मराठीचे लोक जे शिबिर फुलं टाकायचे. खूप दिवसानंतर आरक्षण मिळालं, आमचे लेकर खूप झाले मराठीचे म्हणून टाकायला लागले. ते असं पुढं तू घालवलं ते म्हणायचे फुलं तू टाकते, कोण काय करायचे तर रुपये घेते का तू मुंबई फुलं टाकते तिकडे खेळ्यात. पण फुलं आमचे, जे शिबी आमची, डिझेल आमचं, मागणी आमची, लोक आमचे, रस्ता आमचा. तुला नेट काय मुंबई बसून तो एका बरोबर 2-3 कुंटल होतो तुम्ही त्याच्या गुन्हे. ते हलके वाजवणारे त्यांच्या गुन्हे, ट्रॅक्टरवाल्यावर गुन्हे, पुढं देणाऱ्यावर गेले नाही तेवढे कारण ते त्यांचं आहे याचा. बाकी सगळे केले काय कारण तर भेले पाहिजे मराठ्यांचा पुरं भेले. त्याच्यानंतर मला वाटतं उठला तर मानवता उठ जाईल. मग तर पावणे 300 जे शिकायला मराठी हो दे म्हणजे कर तुला काय भेट आपल्याला जाणून बुजून नाही. आपण काय पूर्ण नाही केलेले काय आपल्या लेकराच्या उद्धारासाठी न्यायासाठी त्यांचं कल्याण व्हावं म्हणून एक केस सगळ्यावर झाली तरी होऊ दे. तिने काय होत नाही वकिला फुकट प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात वकील लावले काही फरक पडत नाही. या राजकारणी लोकांसाठी खूप केस घेतात. स्वतःच्या मुलासाठी एखादी खोटी झाली तर होते पण मागवणुकी सरकू नका. तुम्ही एकूण फुटून माझं एवढं तुम्हाला नवीन वर्षाचा आणि देवस्थानाच्या चेहऱ्यात मस्त तुम्हाला एक विनंती, एकूण फुटून देऊ नका. एकूण आणखी वाढवा. आपल्याला कोण येत नाही याचा विभाग लक्षात ठेवा. कोणत्या पक्षाचा मुद्दाम येत नाही त्याला आरक्षण मिळायला नीट करतो. त्याला आपल्याला यायचेच मतदान मागायला त्या टायमाला मग त्याला कसं नीट करायचं ते पण आपण करू. आपल्या मुलाच्या बाजूला नाही येणारा तो आपला नाही. त्याच्यामुळे कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, कोणाच्या सभेला जायचं नाही, काय तर मात्र जायचा पाडण्यास सुद्धा विजय मराठीची अशी ताकद दिसली पाहिजे ते आपल्याला भेटत नाही. त्यांच्या मतदानाला भेटत आपल्या मतदानाला भेट नाही. आपली मतदानाची ताकद आहे ना यावेळेस कोणालाच काही करून देऊ नका. जो आपल्या सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कोणती एक या बाजूला राहील त्याला करा. मला याच्यावर नका फक्त कोणाला बघू मग एवढे तर पड मी तर बघ युवक आहे मुलांना बॅट बोलू म्हणलं आपल्या वडील राजकारण. 6 दिवस त्यानं मला काम सांगितलं होतं ना त्या 6 दिवसात इतके लोक आले 4 वाजता यायचे हो आणि ते मला आले मला तिकीट ना म्हणून मला लोक आहे इतके बेकार नाद आहे राजकारणाचा भयानक. एकदा तर 3 केस झालेला होता तेव्हा मला 3 केस झालेला आंदोलनासाठी मला तिकीट दिली. त्याच्या घरी 5 वाला होता तेव्हा मला 5 करावं इतका बेकार नाद आहे हो. एक तर 4:30-5 वाजता आला
तर मला म्हटलं आता मला तू 100% निवडून येऊ शकतो मला म्हणून तिकीट द्यायचं काय नाच काढा मला येतं सांगायचं की जे 6 दिवसात अनुभव घेतला ना भयानक अनुभव आला तिकीट होती ती एवढी लांब होती मला काही सुचत नव्हतं जातीचं येड आपल्या रक्तात राहलं मेरा झालेलं मला माझ्या जातीचे लेकर मोठं करायचे वेळ लागले त्याच्यासाठी मी कुठेही म्हणायला तरी मराठा आणि मराठा आरक्षण सोडून बोलतच नाही आता मराठी मला दोनच जागा सापडले एक लग्नात आणि दुसरे सप्त्यात न्यायदाना दर सप्ते लग्न झालेला जिथं गठर तिथं सुरू होतं आरक्षण मला मग राष्ट्रवादी मला राष्ट्रवाद द्यायला लग्न मी आपल्या शुभेच्छा देतो जे आरक्षणाला त्यांना उठलो कारण मी काय चुकीचं करतो मी माझ्या समाजाची इमानदार आहे मला इमानदारीने काम करायचं मी साधा माणूस आहे तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर बोला आरक्षण देऊन डोळा टाकल्याशिवाय मी मात्र मागा करत नाही तुमच्या साथीचा आणि पाठवायचं मला गरज कारण मी जीवाचे बाधे लावून तिथं लढतो तुमच्या जीवावर रात पाठी करतोय रात्र दिवस धुतोय ते लेकर मोठं व्हावे म्हणून मला चालता सुद्धा येत नाही माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही माझ्या मलाच नाही मला घराला सुद्धा एक दोन माणसं लागतात तरी माझ्या जीवाची परवा नाही जीवतर वातावरण घेऊन येतो कधी मरण येईल सुद्धा माहित नाही तरीही मी मागे सरकार नाही शत्रुत्व सगळ्या पक्षांचं विरोधी पक्षात सुद्धा बघणार नाही फक्त मला समाज आणि माझ्या समाजाचे लेकर मोठं व्हावं म्हणून त्यामुळे तुम्ही एक दोन कुटुंब आम्हाला तुमच्या पाठबळाची खूप गरज आहे देवाकडे मी सध्या एकच मागतो रोज आणि आजही नवीन वर्षाचं मागतो माझ्या चेहऱ्यात नसतो फक्त आरक्षण मिळून माझ्या शरीराने मला साथ देण्याच्या मुंडक्यावर पाणी मारत त्यानंतर मला घेतली माझ्या समाजासाठी बलिदान केलं तरी मला काय हरकत मी गाडीदार काय समजत नाही तुम्ही त्यांची काळजी करणार त्यांच्या किती डोळे एकत्र त्यांचा उद्ध्वस्त करतो सरकारला मी करत टाकायचं फक्त मला तुमची साथ आहे कानाकोपऱ्यात तुम्हाला आणखी वेगळा करायचा आचारसंहिता संपली आरक्षणाच्या मागायला लागली त्याच्या बाजूने आतापासून सुरू करायची लोकांना विसरू देऊ नका आरक्षण जाता जाता तुम्हाला पुन्हा एक विनंती खेडेपाडे जागे का आणि 8 दिवशी ताकदीला तयारी करा नुसता लातूरचे लागले नाही ना मी म्हणून तिकडे फीड करत 20 किलोमीटर ते 40 किलोमीटर तुम्हाला एवढ्या ताकदीला लातूरचे मला त्यांची शक्ती कमी पडू द्यायची एवढी दहशत दडपण आहे मी एकदाच बोललो 10% आरक्षणाचा मराठ्यांना फायदा होत नाही ते भरती रद्द करा लगेच 20 दिवस पूर्ण झाले ही तुमची ताकद हे समाजाचे काम व्हायला लागले 1500 पोरं शांतीचे अर्ज झाले सरकारनं जे काढलाय 8 महिने 11 महिने करतो म्हणून नाही गेले काल एकदाच 100 साहेबांना सांगितलं ह्या पोराचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे काल तुम्ही पैसे घेतली नाही ही तुमचा दबाव आहे की दबाव उठवून नका तुम्हाला आपला एवढा छळ केलाय आपण 70 वर्ष आपल्यावर प्रत्येकाने नाही केलं याची जाणीव तुम्हाला असू दे माध्यम नाही असं तुमचं सामाजिक असेल खाजगी असेल राजकीय असेल जितका छळ मारण्याचा फक्त एक नसल्यावर झाला आता एक रुपये टप्परच नाही पुढचे आपल्या अंगावर विचार एक रुपये एवढा फायदा झाला त्यातून समाजाचं काम व्हायला लागलं ही एक काय प्रॉब्लेम पक्षात कुठं काम करा पण जात आहे जातीलाच बातमानाच्या देशाला नाही आणि तुमच्या ताकदीला तयारी लागा आरक्षण आपल्याला मिळवायचं माझा शब्द तुम्हाला जाता जाता जीव जरी गेला तरी आरक्षण घेण्याशिवाय एक इंच सुद्धा मला लागणार नाही हे शब्द देतो धन्यवाद जय श्रीराम